आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया. 80 बातम्या पाहूया. बीडच्या आष्टी तालुक्यातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आष्टीत. सुरेश धस यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडेंची उपस्थिती असेल. धनंजय मुंडे कार्यक्रमाला आले तर स्वागतच करू, सुरेश धस यांची धनंजय मुंडेंच्या उपस्थितीवर प्रतिक्रिया. तर अजित पवार धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, त्यामुळे राजीनामा मागून काय फायदा, धस यांचं वक्तव्य. आष्टी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. धनंजय मुंडेंच्या डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानं धनंजय मुंडेंची कार्यक्रमाला अनुपस्थिती असेल. लक्ष्मण हाके यांची अंजली दमानिया आणि मनोज जरांगेंवर सडकून टीका. दमानियांचं नाव अंजली दलालिया ठेवावं, लक्ष्मण हाकेंची टीका. तर धनंजय देशमुखांनी जरांगेंच्या नादाला लागू नये, हाकेंचा धनंजय देशमुखांना सल्ला. धनंजय मुंडेंकडून अंजली दमानियांचा बदनामिया असा उल्लेख. आपण पुरावे देतो, त्यामुळे पुराविया म्हटलं असलं तरी चाललं असतं. अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंना प्रतिठुला. लवकरच अंजली दमानियांवर अब्रूनुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार. दमानियांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंची भूमिका. वाल्मी कराड विरोधात ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी. ईडीनं स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याची मागणी करत हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. पुण्यामध्ये भंडारा डोंगरावरील नामदेव शास्त्री महाराजांचं कीर्तन रद्द. मराठा समाजाच्या मागणीनंतर भंडारा डोंगर सप्ताह समितीचा निर्णय. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज निवडणूक. इंडिया आघाडीतील 5 पक्ष एकमेकांविरोधात मैदानात. आप आणि काँग्रेस सगळ्या 70 जागांवर आमने-सामने. भाजप 68 जागांवर निवडणूक लढतीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराजमध्ये संगमावरती सकाळी पवित्र स्नान करणार. नितेश राणेंविरोधात संजय राऊतांनी दाखल केलेल्या फौजदारी अब्रूनुकसान प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी. संजय राऊतांविरोधात नितेश राणेंनी अवमानकारक वक्तव्य केलं होतं. उद्योग विभागाची आज आढावा बैठक. दावोसला झालेल्या करारासंदर्भात प्रत्यक्ष काय स्टेटस आहे, यावर मंत्रालयात मंत्री उदय सामंत बैठक घेणार. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आज सोडत काढली जाणार. गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी सोडतीचा कार्यक्रम. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार आजपासून बेमुदत काळासाठी संपावर. 43,000 कोटींचं थकीत देयक राज्य सरकारनं थकवल्यानं आर्थिक संकटात सापडलेल्या कंत्राटदारांकडून संपाचं अस्त्र. थकीत देयक न मिळाल्यानं राज्यातील शासकीय कंत्राटदार कामबंद आंदोलन करण्यावर ठाम. राज्य शासकीय कंत्राटदार महासंघाच्या वतीनं उद्यापासून विकास कामं बंद केली जातील. जीबीएसचे परिणाम 23 वर्षांनंतरही जाणवतात. 2002 साली जीबीएस झालेल्या रुग्णाची एबीपी माझाला माहिती. जीबीएसचे दूरगामी परिणाम असल्याची माहिती. अहिल्यानगरमध्ये जीबीएसचे आणखी 3 संशयित रुग्ण आढळले. रुग्णांची संख्या 4 वर. 3 रुग्णांवरती शहरातील खासगी रुग्णालयात तर एकावरती पुण्याच्या ससूनमध्ये उपचार. चंद्रपूरमध्ये जीबीएसचा पहिला संशयित रुग्ण आढळला. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन. नव्या शैक्षणिक वर्षात शालेय बस प्रवास महागणार. शालेय बसच्या शुल्कामध्ये 18% वाढीचा निर्णय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतुकीसाठी शुल्कवाढ केल्याची माहिती. 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त घेण्यासाठी ड्रोनचा वापर होणार. परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर असेल. तसंच परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येणार असल्याचीही माहिती. छगन भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. भुजबळ आणि फडणवीसांमध्ये अर्धा तास चर्चा. राजकारणावर चर्चा करण्याचं काही कारण नाही. जिथे आपली गरज असेल तिथेच आपण जातो. भुजबळांची खोचक प्रतिक्रिया. झिशान सिद्दीकीने मेघदूत बंगल्यावरती जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. एसआरए लॉबी आणि बिल्डरांबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा. त्यांनी चौकशीचं आश्वासन दिल्याची झिशान सिद्दीकींची माहिती. शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावर राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली. शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, सोलापूरकरांचं स्पष्टीकरण. वर्षा बंगल्यावर काही छोटी मोठी कामं सुरू होती. आपली मुलगी 10वीला असून 17 तारखेपासून तिची परीक्षा आहे. परीक्षा झाल्यानंतर तिकडे शिफ्ट होऊ असं तिनं सांगितल्यानं वर्षा बंगल्यावर गेलो नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं.
भाजपच्या कार्यशाळेत अनुपस्थित राहिलेल्या आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खरडपट्टी. अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण मागणार. अनुपस्थित आमदारांना फडणवीसांचा सज्जड दौरा. भाजप काही दिवसात 1 कोटी सदस्यांचा आकडा पार करू शकेल. 1.5 कोटी पार करत 2.5 कोटींपर्यंत आपण जाऊ शकतो. 10-11 दिवसात 5 लाख सदस्य बनवावे लागतील. मुख्यमंत्री फडणवीसांचं कार्यशाळेत वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला. अभिनव उपक्रम डिजिटल तंत्रज्ञानानं विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. सामाजिक न्याय विभागाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा घेतला. गुणवत्ता नियंत्रण पथक स्थापन करण्याचे आदेश. योजनांचा लाभ 100% डीबीटी मार्फतच जमा करावा. एकनाथ शिंदेंचे निर्देश. मंत्री नितेश राणेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. खारघरमध्ये इज्तिमाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी. 2 बाईकस्वार तरुणांनी हिंदू तरुणांना लक्ष्य करून मारहाण केल्याची पत्रात माहिती दिली. आपण कधीही अजित पवारांना सोडलं नव्हतं. फक्त थोडे दिवस पक्षातून रजा घेतली होती. पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर उमेश पाटलांची प्रतिक्रिया. बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.